नमस्कार मित्रांनो, मी विशाल शंकर सुरवसे, अशोका ऑनलाईन सर्व्हिसेस लातूर येथून मी आपल्याशी बोलत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की बऱ्याचशा महिला परेशान आहेत। कशासाठी परेशान आहेत तर मोफत शिलाई मशीन मिळत आहे, शिलाई मशीन मोफत मिळत नाही। सर्वात अगोदर मी हे स्पष्ट करतो, शिलाई मशीन मोफत मिळत नाही। तर ते शिलाई मशीन घेण्यासाठी आपल्याला अगोदर फॉर्म भरावा लागतो PM विश्वकर्मा योजनेमध्ये। त्याच्यामध्ये फक्त शिलाईच म्हणून नाही, त्याच्यामध्ये 18 प्रकारचे व्यवसाय असतात, जे कारागीर असतात, ज्याच्यापाशी कुंभार, लोहार, सुतार, जाळी बनवणारे, अशा इतर प्रकारचे कारागीर, त्यांच्यासाठी ती योजना लागू केलेली असते। महिलांसाठी दर्जी म्हणजे टेलर कामाची योजना आहे। ज्या महिलांना शिवणकाम येतं, ज्या महिलांना मशीन चालवता येते, त्याच महिलांनी PM विश्वकर्माचा फॉर्म भरायचा आहे। आणि ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये ते प्रिंट जाऊन जमा करायचे असते। हे जमा केल्यानंतर तुम्हाला शासनाकडून तुमच्या मोबाईलद्वारे, SMS द्वारे किंवा कॉलद्वारे एक तुम्हाला सांगितलं जातं की त्याची 5 ते 10 दिवसाची ट्रेनिंग असते। ती ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला, ते ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ई-वाउचर मिळतं, ई-वाउचर। तर हे ई-वाउचर म्हणजे काय असतं तर हे तुमच्या खात्यावरती पैसे पडत नाहीत। हे ई-वाउचर तुम्हाला एक, तुम्ही शिलाई काम केलात म्हणून तुम्हाला एक शासनाकडून एक मानधनाच्या रूपात म्हणा किंवा ते ई-वाउचरच्या रूपामध्ये ते दिलं जातं, ई-वाउचर। तर हे ई-वाउचर तुम्हाला एक, जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग झाल्यानंतर तुमच्या घरी शासनाचा माणूस येतो, ते खरंच तुम्ही काम केलात का नाही त्याचं कुरिअरनं तुम्हाला जे टूलकिट असतं, म्हणजे त्याला टूलकिट म्हणतो मशीनला, तर ते टूलकिट घेण्यासाठी ई-वाउचर दिलं जातं। तर ते टूलकिट तुमच्या बाय पोस्टने घरी येत असतं आणि ते घरी आल्यानंतर तुम्हाला एक QR कोड आल्यानंतर जो व्यक्ती तो आणून देणारा आहे तो स्कॅन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते टूलकिट मिळत असतं। तर फक्त ह्याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ मला बनवायचा होता आणि जे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये जो डाऊट होता तो काढायचा होता की उगा अफेला बळी पडू नका, मोफत शिलाई मशीन मिळत आहे म्हणून कुणीही जास्त फॉर्म भरू नका। फॉर्म कुणी भरा तर ज्या लोकांना, ज्या महिलांना शिवणकाम येतं त्यांनीच हा फॉर्म भरा। उगा फॉर्म भरायचे म्हणून भरून काही उपयोग नाही। याच्यानं काय होणार आहे, तुमचे जे काही पैसे घेतले जाणार आहेत 100, 150, 200 रुपये, ते तुम्ही असंच देऊन टाकचाल। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अफेला बळी पडू नका, त्याची चौकशी करा आणि याच्यासाठी अजून डिटेल माहिती घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट द्या। सर्वांना ऑफिस माहिती आहे माझं, तिथं येऊन भेट द्या। तुमचे जे काही शंका आहेत ते आपण क्लिअर करूयात आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। जय भीम, जय महाराष्ट्र।